गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता: पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क: 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी ज्योतिबा देवालयाला श्री ज्योतिबा देवाचे परमभक्त श्री धोंडीराम चव्हाण गेळे, राहणार तालुका आटपाडी, जिल्हा सांगली यांनी 24 मार्च 2024 रोजी श्री ज्योतिबा मंदिरास 1.5 किलोचे चांदीचे पादुका अर्पण केल्या. त्यावेळी त्यांचे पुजारी अनिल लक्ष्मण बुने देवळात अर्पण केली. सांगली येथील सोनाराकडे अतिशय चांगल्या पद्धतीने या पादुका करण्यात आल्या आहेत. देवस्थान समितीकडून धोंडीराम चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापूर, सांगली, सातारा व महाराष्ट्र, कर्नाटकचं आराध्य दैवत असणाऱ्या श्री ज्योतिबा देवाला दर्शन घेण्यासाठी या भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील धोंडीराम चव्हाण हे ज्योतिबा देवाचे मोठे भक्त आहेत. त्यांनी ज्योतिबा खेट्याच्या आधी मंदिरामध्ये येऊन शनिवारी 1.5 किलोची चांदीच्या पादुका श्री ज्योतिबा देवाच्या चरणी अर्पण केल्या. या पादुका 1.5 किलो चांदीच्या आहेत. आकर्षक डिझाईन करून देण्यात आल्या आहेत. या 1.5 किलो चांदीच्या पादुका ज्योतिबा मंदिरासमोर अर्पण करण्यात आल्या. यावेळी मंदिरातील पुजारी उपस्थित होते. धोंडीराम चव्हाण यांचा देवस्थान समितीकडून सत्कार करण्यात आला. ज्योतिबा देवाला सोन्या चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणात अर्पण होत आहेत. सांगली जिल्ह्यातील ज्योतिबा भक्तांनी 1.5 किलोची चांदीच्या पादुका दिल्यामुळे मंदिरामध्ये या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्यात. यावेळी चव्हाण परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुजारी अनिल बुनी, धोंडीराम चव्हाण व त्यांचा परिवार ज्योतिबा मंदिरामध्ये उपस्थित होता.